नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे मंजिरी नाना आणि जीजी यांना म्हणत असते की तुम्ही आता जो काही प्रकार घडला त्याचा अजिबात विचार करू नका. जे काही झालं ते विसरून जा. तेव्हा नाना म्हणतात, मंजिरी अगं असं कसं विसरून जायचं? तू बघितलंस ना बाहेर काय झालं ते. अगं 2 दिवस दिलेत तुला. या सगळ्यामध्ये तुझी काय चुकी आहे? 2 दिवसामध्ये तू असं काय सिद्ध करणार आहेस? त्या जयने तुला फसवण्याचं काम केलंय. अगं तुझ्या पाठी काय लागलंय ना मला खरंच कळत नाहीये. या सगळ्यात तुझी काही चुकी नसताना पंचायत बसली आणि आता तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी 2 दिवस दिलेत. 2 दिवसामध्ये आता तू स्वतःला निर्दोष सिद्ध कशी काय करणार आहेस? तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका नाना. हे काही जे घडलंय ना ते माझ्यामुळेच घडलंय. माझा चांगुलपणा नडला मला. तेव्हा इकडे नाना म्हणतात, मंजिरी अगं या सगळ्यात तुझी काय चुकी आहे? तू जे काही केलंस त्या माणुसकीच्या नात्याने केलास. पण तो जयने त्याचा गैरफायदा घेतला. तुला माहिती आहे का, जिथे माणुसकी अशी गप्प बसते ना तिथे ती शैतानासारखी माणसं असतात ना त्यांना खूप जास्त ऊत येतो. तेव्हा इकडे आता त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा जीजी म्हणत असते की हे सगळं त्या जयमुळे झालंय, सोडणार नाही मी त्याला. तेवढ्यातच तिथे जय येतो. जय आल्यानंतर तो म्हणत असतो की मंजिरी हारली आहेस तू. 2 दिवस दिले तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायला. तेव्हा इकडे सगळेजण जयकडे आता रागाने बघायला लागतात. तेव्हा जय म्हणतो, काय झालं? तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे काय बघताय? हां बरोबर, मी इथे कशाला आलो आहे असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. सांगतो ना, मी तुम्हाला सांगतो. मी इथे आलो आहे कारण मला खूपच जास्त रेसलेस वाटत होतं. माझी माणसं टेन्शनमध्ये आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी लगेच तुम्हाला इथे भेटायला आलो. माझी टेन्शनमध्ये माणसं असताना मी तिथे शांतपणे कसं काय बसू शकतो? बरोबर की नाही? म्हणून मी इथे आलो आहे. हे बघा, जे काही झालं ते सगळं आता विसरून जा. माझ्यामध्ये आणि मंजिरीमध्ये जे काही झालं त्यामुळे इथे पंचायत बसली होती आणि निकाल देण्यात आला आहे की 2 दिवसामध्ये तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे. कशाला आता एवढ्या दिवस या सगळ्याची वाट बघत बसायचं? कसं वाटतं तुम्हाला? आणि 2 दिवसानंतर जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकलीस तर माहिती आहे ना काय होणार आहे? तुझा तो मित्र राया त्याने सगळ्या गावासमोर शब्द दिलाय ना की पाडव्यापर्यंत जर मी मिस फायरला निर्दोष सिद्ध नाही केलं तर मी जीव देईन म्हणून. तेव्हा तो आता जीव देणार आहे. या गोष्टीचा सुद्धा मला आनंद झाला आहे. म्हणजे एका गोष्टीमध्ये 2 गोष्टींचा मला आनंद मिळणार आहे. एक म्हणजे तू इथे स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही आहेस आणि म्हणूनच तिकडे रायाला जीव द्यावा लागणार आहे. बरोबर की नाही? तेव्हा इथे आता जीजी म्हणत असते की ए जय घोरपडे, तोंड बंद ठेव, कळलं ना? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इकडे जय म्हणतो, माझ्यामुळे काय झालं आहे? जे काही झालं आहे आमच्या दोघांमुळे झालं आहे आणि गावाने सुद्धा ते बघितलं आहे. तेव्हा मी काय म्हणतो जीजी, आता तसंही इथे मंजिरीची बदनामी झालेलीच आहे. तिचं आणि माझं काहीतरी आहे, आमच्यामध्ये काहीतरी घडलं आहे असं सगळ्यांना वाटतंय. तेव्हा तुम्ही एक काम करा, तिचं आणि माझं लग्न लावून द्या. एकदा का माझं आणि तिचं लग्न झालं की मग तो राया आहे ना तो काही जीव वगैरे देणार नाही. आणि लग्न झाल्यानंतर मी संपूर्ण गाववाल्यांना सांगेन की तसं काहीही झालं नव्हतं, मंजिरी निर्दोष आहे, आमच्यामध्ये तसं काही नव्हतं, आम्हाला लग्न करायचं होतं म्हणून आम्ही हे सगळं केलं असं आम्ही सांगू ना. तेव्हा इकडे जीजी येते आणि जयच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की चुकलं माझं. त्यावेळेला मी तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला. माझ्या मुलीचं सुख बघत होते ना मी. पण तुला माझ्या मुलीने अगदी बरोबर ओळखलं होतं आणि बरं झालं तिने तुझ्याबरोबर लग्न करण्याचा विचार नाही केला ते. नाहीतर मी स्वतःच्या हाताने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं. अरे तुझ्यावरती, तुझ्यासारख्या मुलाबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न करण्यापेक्षा मी तिला घरामध्ये असं बसून ठेवेन. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना माझ्या पायाशी यायचं आहे. तेव्हा जीजी म्हणते की त्याआधी आम्ही सगळेजण विष खाऊन मरून जाऊ. तुला त्याची काळजी करायची गरज नाही आहे, कळलं ना? जा आता, निघ इथून आत्ताच्या आत्ता. तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस आणि यापुढे आमच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा फिरकू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल असं जीजी आता रायाला म्हणते. तिने जोरदार त्याच्या थोबाडीत दिलेली असते. ती म्हणत असते की मी चुकले, तुझ्यासारख्या मुलावरती मी आंधळा विश्वास ठेवलास. अरे बाहेरचं जनावरसुद्धा जर त्याला खाऊ पिऊ घातलं ना तरी ते प्रामाणिक राहतं, पण तू तू खाऊन पिऊन सगळा बैमान झालास असं इथे आता जीजी म्हणतात आणि जयला तिथून हाकलून देतात. त्यानंतर इकडे आता मंजिरी आपल्या दुकानामध्ये असतानासुद्धा तिथे निर्लज्जासारखा आता जय घोरपडे परत आलेला असतो.
तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, तू इथे काय करतोयस? कशाला आलायस तू इथे? आताच्या आता इथून निघून जा. तुला जर इथे पुन्हा कुणी बघितलं ना तर विनाकारण नावं ठेवतील. तेव्हा इकडे जय म्हणतो, मंजिरी अगं तू पण काय या गावकऱ्यांना घाबरतेस? कोण आहे ती माणसं आपल्याला जज करणारी? अगं यांच्याकडे लक्ष नको देऊस. मी इथे का आलो आहे ते तुला माहिती आहे ना? तेव्हा मंजिरी म्हणते, का जिजीने थोबाडीत दिलेली लक्षात नाही आहे का? जिजी काय म्हणाली की तुझं आणि माझं लग्न कधीच होऊ शकत नाही. आधी ती स्वतःहून या लग्नाला तयार होती, पण आता तिने तुला चांगला धडासुद्धा शिकवला आणि तुला शिकवणसुद्धा दिली की हे लग्न होणार नाही आहे. कळलं नाही तुला? जा निघ इथून आता. मी तुझ्याबरोबर लग्न कधीच करणार नाही. काय व्हायचं ते होऊ दे. तेव्हा इकडे मंजिरीचा हात आता जयने पकडलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणते की जय हात सोड माझा. सोड म्हटलं ना. तेव्हा इथे जय म्हणतो, अगं आता मी हात सोडतोय, पण हा हात लवकरच माझ्या हातामध्ये येणार आहे. तुझा मित्र माहिती आहे ना, त्याने शब्द दिलाय मला की जर 2 दिवसामध्ये तो स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाही, तुला निर्दोष सिद्ध करू शकला नाही, तर तो जीव देणार आहे. आणि तुला तर माहिती आहे, तुझ्या मित्राचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. तो जो शब्द देतो तो पूर्ण करण्यासाठी तो काहीही करतो. अजिबात तो मागे हटत नाही. बरोबर ना? म्हणूनच मी काय म्हणतोय तुला माहिती आहे का? इथे आता रायाला फसवण्यासाठी माझ्याकडे एक खूप मोठा प्लॅन आहे आणि मी तसंच करणार आहे. तो तुला निर्दोष सिद्ध करूच शकणार नाही पाडव्यापर्यंत आणि नंतर बघ त्याची काय अवस्था करतो ते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, काय करणार आहेस तू सांग ना? काय करणार आहेस? 2 दिवस पुरेसे झाले मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायला आणि ते मी लवकरच करून दाखवेन. आणि राया आहे ना, रायासुद्धा तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणेल. कळलं ना तुला? त्याच्यामुळे इथे आता जास्त शहाणपणा करत बसू नकोस. गेलास तरी चालेल. तेव्हा इकडे जय म्हणतो, तुझ्या त्या रायाचं त्या मित्राचं सुद्धा काय करणार आहे ना ते बघच तू. तेव्हा मंजिरी म्हणते, काय करणार आहेस सांग ना, काय करणार आहेस? तेव्हा इकडे ती त्याची आता कॉलर पकडते. तेव्हा इकडे जय म्हणतो, अगं मंजिरी कॉलर सोड, नाहीतर लोकांना वाटेल तू काय करतेस काय माहिती. तेव्हा इकडे मंजिरी रागानेच त्याची कॉलर सोडते आणि म्हणते, हे बघ रायाला काही करायचं नाही आहे, मी आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इकडे जय म्हणतो की मी काय करणार आहे ना हे तुला कधीच कळणार नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जय काय करणार आहेस तू रायाबरोबर सांग मला. तेव्हा इकडे जय म्हणतो, ठीक आहे सांगतो. हे बघ राया 2 दिवसामध्ये तुला निर्दोष सिद्ध करणार आहे, पण 2 दिवस मी इथे नसणारच आहे. पाडव्यानंतरच मी इथे येईन. तोपर्यंत राया सगळीकडे मला शोधत राहील, सगळीकडे मला शोधत राहील, पण मी काय त्याला सापडणार नाही आहे. कळलं ना? त्याच्यामुळे 2 दिवसानंतरच आपण भेटूया. मग एकदा का रायाने मला शोधलं नाही की मग निकाल लागणार नाही आणि मग जेव्हा निकाल लागेल तोपर्यंत पाडवा येऊन गेलेला सुद्धा असेल. मग तेव्हा काय होईल? तुझा मित्र जाऊन जीव देईल. बरोबर की नाही? मग जर तुला आता तुझ्या मित्राचा जीव वाचवायचा असेल तर मग एक काम करावं लागणार आहे तुला. तुला माझ्याशी लग्न करावं लागणार आहे. तुझं आणि माझं लग्न झालं तर मग काय होईल? रायाला त्याचा शब्द पाळायची गरज नाही आहे. त्याला जीव द्यायची गरज नाही आहे. तेव्हा एक काम कर, मी आता इथून निघून जातो आहे. तू मला फोन कर जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर. म्हणजे तुझ्या रायाचा, मित्राचा तुझ्या जीवसुद्धा वाचेल. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो राया म्हणत असतो की चला त्या जय घोरपड्याला 2 दिवसामध्ये तो कसा गुन्हेगार आहे ना हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. तेव्हा लवकरात लवकर चला, आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत. तेव्हा इकडे आता डिफिकल्ट म्हणत असतो की 1 मिनिट थांबा. राया म्हणतो, ए डिफिकल्ट काय झालं आता? तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, राया दादा जरा आजूबाजूला बघा, हे काय लावलं आहे ते. तेव्हा इकडे आता पंढरपूरमध्ये सगळीकडे पोस्टर लावलेले असतात की इथे राया 2 दिवसामध्ये गुढीपाडव्यापर्यंत जर मंजिरीला निर्दोष सिद्ध करू शकला नाही तर तो स्वतः जाऊन जीव देईल म्हणून. तो स्वतः इथे स्वतःला संपून टाकणार. जर गुढीपाडव्यापर्यंत राया मंजिरीला निर्दोष सिद्ध नाही करू शकला तर राया स्वतःला संपवणार असा सगळीकडे आता मेसेज लिहून ठेवलेला असतो. त्यामुळे इथे आता राया तो वाचतो आणि म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं कुणी केलं आहे, हे त्या घोरपड्याने केलं असेल. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो की आताच्या आता जातो आणि सगळे काढून टाकतो. तेव्हा डिम्पे आणि डिफिकल्ट जाऊन ते पोस्टर आता काढत असतात. तेव्हा राया म्हणतो, अरे ए काय करताय, कशाला काढताय ते पोस्टर? तेव्हा इकडे डिफिकल्ट म्हणतो, राया दादा अरे पण हे काय आहे, कशाला लावलं आहे त्याने? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, जाऊ दे ना, बरोबरच आहे ते. 2 दिवसानंतर मी इकडे मिस फायरला निर्दोष सिद्ध तर करणारच आहे ना, मग राहू दे ते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता राया आलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया आता काय करायचं ठरवलेस तू?
काय करायचं आपण? तेव्हा राया म्हणतो, "तू सांगितलंस का मला काय करत होतीस ते? मग मी कशाला सांगू तुला? मी पण नाही सांगणार आहे." तेव्हा मंजिरी म्हणते, "म्हणजे मी काय लपवलं तुझ्यापासून?" तेव्हा राया म्हणतो, "तू जेव्हा गेली होतीस घरी माझ्या आईला शोधत, त्याची आई एकटा घरी असताना तुला तिथे जायची काय गरज होती? आणि मला का नाही सांगितलंस तू?" तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, "अच्छा, म्हणजे ते मी नाही सांगितलं म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले का? तुझ्यापासून गोष्टी लपवल्या का? मग तू सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहेस, कळलं ना?" तेव्हा राया म्हणतो, "आता मी काय केलं?" तेव्हा मंजिरी म्हणते, "हो, बरोबर आहे ना. तू काही नाही कसं केलंस? ज्या वेळेला तिथे सगळे लोकं होते, तू काय म्हणालास, की 2 दिवसामध्ये गुढीपाडव्यापर्यंत मी मिस फायरला निर्दोष सिद्ध करेन म्हणून. आणि जर मी तसं नाही केलं ना, तर मी जीव देईन. काय बोलायची गरज होती तुला सांग ना? काय गरज होती हे सगळं बोलायची? मी ह्याहून करीन आणि त्याहून करीन." तेव्हा इकडे राया म्हणतो, "ह्याहून करीन त्याहून करीन नाही, मी जे काही बोललो ते सगळं खरंच होतं. मी करूनच दाखवणार आहे ते." तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, "राया, अरे पण का बोललास तू? तुला माहिती आहे का या सगळ्यामुळे आपण किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये आलो आहे?" तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, राया आणि मंजिरी आता तू केलंस म्हणून भांडत असतात. तेव्हा इकडे आता त्यांच्या दोघांकडे बघत बसलेली असते ती म्हणजे ईशा. ईशा म्हणत असते, "काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? तुम्ही दोघेजण आता भांडत बसणार आहात की काहीतरी याच्यावरती आता पर्याय निवडणार आहात की नक्की करायचं तर काय करायचं? त्या जयला कसं हरवायचं?" तेव्हा इकडे राया म्हणतो, की "हे बघ मिस फायर, तुला आहे ना एकटी जायची खूप सवय आहे. तू आहे ना आधी ही सवय मोडून टाक. काय गरज होती त्या जय घोरपडेकडे जायची? तो कसा आहे तुला माहिती आहे ना?" तेव्हा इकडे आता ईशा म्हणत असते, "अरे काय चाललंय तुमचं? आता सांगा ना काय करायचं आहे ते." तेव्हा इकडे आता ईशा म्हणत असते, की "असा काहीतरी प्लॅन करा, ज्याच्यामुळे तुम्ही 2 दिवसांमध्ये मंजिरी निर्दोष आहे ते सिद्ध करू शकाल." तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, की "असं काय करायचं की त्याचं भांडं फुटेल?" तेव्हा मंजिरी म्हणते, "खरं सांगू का? तो जय खूपच जास्त नीच आहे. म्हणजे मला माहिती आहे हे सगळं त्याने मुद्दामून केलं आहे. पण आता त्याचं हे सत्य आपण सगळ्यांना कसं काय सांगायचं? म्हणजे आपल्याकडे तसे काही पुरावेसुद्धा नाही आहेत." "काय रे राया, आपल्याकडे पुरावे तरी कुठे आहेत ना, की आपण ते सादर करू शकतो आणि इथे जय घोरपडे जे काही बोलला ते सगळं खोटं आहे, हे आपण सगळ्यांना पटवून देऊ शकतो." तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, "आता मी काय सांगणार आहे? तुझ्याकडे काही आयडिया असेल ना ती सांग." तेव्हा इथे मंजिरी म्हणते, की "राया, अरे 2 दिवसामध्ये मी निर्दोष आहे, हे जर आपण नाही सिद्ध करू शकलो, तर काय होईल रे?" तेव्हा इकडे राया म्हणतो, "काय होणार आहे? मी तर दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. जर मी 2 दिवसामध्ये तू निर्दोष आहेस हे सिद्ध नाही करू शकलो, तर मी स्वतःला संपवणार, मी जीव देणार." तेव्हा मंजिरी म्हणते, "राया प्लीज असं काहीही बोलू नकोस. हे बघ तुझ्या तोंडून सुद्धा हे शब्द येऊ दे नको. तुला असं काही व्हायच्या आधी ना मी स्वतःला संपवून टाकेन." "हो राया, तू जर 2 दिवसामध्ये मी निर्दोष आहे हे सिद्ध नाही करू शकलास आणि तुला जर तुझा शब्द पाळावा लागला, तर त्याआधी मी स्वतःला सुद्धा संपवेन. मी नाही जगणार आहे हे मी आधीच ठरवून ठेवलेलं आहे." तेव्हा इकडे आता मंजिरी बोलता बोलता रायाच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते, की "जीव द्यायची गोष्ट तर तू बोलूच नको. त्याच्या आधी मी स्वतःला संपवेन." तेव्हा इकडे राया आणि मंजिरीमधलं प्रेम किती जास्त आहे हे आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे राया म्हणतोय, "मिस फायर, अगं काय बोलतेस तू? तू का स्वतःला संपवणार आहेस? सबूत तर मी दिलाय ना." आणि हा राया त्याचा सबूत नेहमी पाळत असतो. तेव्हा ईशा म्हणते, "खरंच मंजिरी, म्हणजे रायाने जर इथे स्वतः जीव दिला तर मंजिरीसुद्धा देणार. मंजिरीने जीव दिला तर राया जीव देणार आणि जर रायाच जगणार नसेल तर मी तरी जगून काय करू? मी पण जाते आणि स्वतःचा जीव देते." तेव्हा इकडे राया म्हणत असतो, "अरे ईशा थांब, हे काय चाललंय तुमचं? काय तुम्ही जीव द्यायच्या गोष्टी करताय?" तेव्हा मंजिरी म्हणते, "ईशा, तू खरं बोलतेस का? खरंच तू रायासाठी स्वतःचा जीवसुद्धा देशील? तू काही करायला तयार आहेस?" तेव्हा इकडे ईशा म्हणते, "हो राया, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे." तेव्हा इकडे आता मंजिरी या गोष्टीचा फायदा करून घ्यायचं ठरवते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, की "राया, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, पण जर ईशा आपल्याला मदत करणार असेल तरच." तेव्हा इकडे ईशा म्हणते, "काय करायचं आहे ते सांग ना." तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, की "आपल्याला आता एक गोष्ट करायची आहे, म्हणजे राया कसं आपल्याला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना, तेव्हा आता जय जसा वागतो ना, तसंच आपल्याला वागावं लागणार आहे. आपल्याला त्याच्यासारखं आता डोकं हे वाकड्या रीतीने चालवावं लागणार आहे."
तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की म्हणजे मला माहिती आहे याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे, पण जर आपल्याला त्या जयला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं असेल ना तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे, पण अर्थात जर आपल्या ईशाची तयारी असेल तरच. तेव्हा इकडे राया म्हणतो नाही नाही, मला पटत नाही आहे हे, कारण मी आई बाई आणि गाई यांची खूपच जास्त इज्जत करतो, त्यांच्यावरती काही आलेलं मला चालणार नाही आहे, मला हे पटतच नाही. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की राया मला कळतंय तू इकडे आता आपल्या ईशाला काहीसुद्धा होऊ देणार नाही आहेस. अरे तू कुठल्याच आई बाई आणि गाई यांची कधीही अवहेलना करत नाही, तू सगळ्यांची इज्जतच करतोस, पण आपल्याला आता जयला त्याच्या भाषेतच उत्तर द्यायचं आहे, त्याच्यामुळे हे करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याशिवाय आपण 2 दिवसामध्ये स्वतःला निर्दोष कसं काय सिद्ध करू शकतो. तेव्हा इकडे माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती राया की तू ईशाला काहीसुद्धा होऊ देणार नाही आहेस. त्यानंतर इकडे ईशा म्हणत असते की राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला काही होऊ देणार नाही. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते बघितलंस ना राया, मग काय हरकत आहे, हे बघ ईशा आपली मदत करायला तयार आहे. तेव्हा ईशा म्हणते हो राया, मी करेन तुझी मदत. त्यानंतर इकडे आता ईशा मदतीला तयार झालेली असते. त्यामुळे आता जय घोरपडेचं भांडं फोडण्यासाठी मंजिरी, राया आणि ईशा तिघेही जण एकत्र आलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणते राया हे बघ मला माहिती आहे तू आपल्या ईशाला काही होऊ देणार नाही आहेस, फक्त आपल्याला आता जय घोरपडेला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं आहे. तो जशी कट कारस्थानं करतो तसं आपल्याला सुद्धा करावं लागणार आहे. तेव्हा त्यांचा प्लॅन इथे आता मंजिरी जो काही सांगत असते तो सगळ्याच्या सगळा प्लॅन शशिकलाने ऐकलेला असतो आणि शशिकला म्हणते अच्छा प्लॅन तर चांगला आहे, पण कसं आहे ना मंजिरी, तू एक चूक केलीस, या प्लॅनमध्ये माझ्या ईशाला सुद्धा ओढलंस, पण आता हा प्लॅन मी ऐकला आहे ना त्याच्यामुळे मी गप्प कशी काय बसू. मी आत्ता तुम्हाला काही बोलणार नाही आहे, कारण मला तुम्हाला आता या गोष्टीची जाणीव होऊ द्यायची नाही आहे की मी सगळं काही ऐकलं आहे, मला सगळं काही माहिती आहे, पण मी तुमचा प्लॅन उद्ध्वस्त केल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. जो काही तुमचा प्लॅन आहे ना तो मी आत्ताच्या आत्ता इथे जयला फोन करून सांगणार आहे, मग बघते ना 2 दिवसामध्ये कशी स्वतःला निर्दोष सिद्ध करतेस ते. माझ्या मुलीला प्लॅनमध्ये ओढलंच काय, आता बघ मी काय करते, असं शशिकला म्हणत असते. आणि शशिकला आता घोरपडेला फोन करते. तेव्हा घोरपडे म्हणत असतो की शशिकला बोल बोल शशिकला बोल. तेव्हा शशिकला म्हणते अरे तुला माहिती आहे का तुझं महत्त्वाचं काम करते मी. तेव्हा इथे जय म्हणतो काय शशिकला, आज कशी काय माझी आठवण आली. तेव्हा शशिकला म्हणते अरे मला आठवण येते रे नेहमी, पण आज तुझी मदत करण्यासाठी मी तुला फोन केलेला आहे. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की कसली मदत करतेस तू मला आता. तेव्हा शशिकला म्हणते तुला माहिती आहे का, अरे इथे राया मंजिरी यांनी एक प्लॅन तयार केलेला आहे तुला इथे फसवण्यासाठी. 2 दिवस आहेत ना त्यांच्याकडे, तर आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे त्या दोघांनी मिळून प्लॅन केलेला आहे. तो प्लॅन मी तुला सांगण्यासाठी फोन केला आहे. तेव्हा इकडे आता शशिकला तो सगळा प्लॅन इथे आता रायाला सांगते. तेव्हा इकडे जयला आता प्लॅन कळलेला असतो. जय म्हणत असतो की वा शशिकला वा, खूपच चांगली इथे आयडिया केलीस की सगळा प्लॅन मला सांगितलास. आता बघ या लोकांचा प्लॅन मी कशा पद्धतीने उद्ध्वस्त करतो ते. मला फसवायला जात आहेत काय, आता यांचा प्लॅन यांच्यावरतीच कसा उलटा फिरवतो ना ते बघच तू. त्यानंतर इकडे आता जाधव तिथेच असतो. तेव्हा इकडे घोरपडेने एक छोटा कॅमेरा काढलेला असतो. तेव्हा इकडे आता कदम म्हणत असतो की सर हा कॅमेरा का काढलात तुम्ही. तेव्हा इथे जय म्हणतो आता बघ मी काय करतो, आणि तो कॅमेरा त्याने आपल्या इथे बटनच्या इथे आता शर्टच्या लावलेला असतो. आणि इथे जय म्हणतो की बघ आता इथे मी हा कॅमेरा लावला आहे ना याच्यामध्ये सगळं काही शूट होणार, म्हणजे इथे आता राया आणि मंजिरीने जो काही प्लॅन केला आहे तो सगळा प्लॅन ह्याच्यामध्ये शूट होणार आणि त्यानंतरला त्याच प्लॅनमध्ये मी त्या सगळ्यांना फसवणार आहे, असं इकडे आता जय म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे गुढीपाडव्याच्या दिवशी मंजिरीला चक्कर आलेली असते. तेव्हा जय तिला हॉस्पिटलमध्ये आता घेऊन जात असताना ॲम्ब्युलन्समध्ये म्हणत असतो की बघितलंस मंजिरी, जावं लागलं ना तुला आता लवकरच. अगं तू काही केलं नव्हतंस, आपल्या दोघांमध्ये असं काही घडलं नव्हतं, तरीसुद्धा तुला आता मरावं लागलं. तुझी काही चुकी नव्हती गं, मी मुद्दामून तुला फसवलं होतं. तेव्हा इकडे हा सगळा माझा प्लॅन होता, असं जेव्हा जय म्हणतो तेव्हा मंजिरी म्हणते जय माझासुद्धा हा प्लॅनच होता. तेव्हा इथे माईक आणि कॅमेरा
दोन्ही आता मंजिरी काढते आणि म्हणते की जय घोरपडे, आमचाही हा प्लॅनच होता. तेव्हा इकडे आता राया त्याला गाडीतून ओढतो आणि त्याला मार मार मारतो. अशा रीतीने राया आणि मंजिरी स्वतःला इथे निर्दोष सिद्ध करतात, ते सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी. तेव्हा इथे रायाने अख्ख्या गावासमोर आता जयला मार मार मारलेलं असतं आणि मंजिरीच्या विजयाची गुढीसुद्धा उभारलेली असते आणि त्यामुळे इथे नाना आणि जीजी दोघेही खूपच जास्त आनंदी झालेले असतात.